इकडे राज्यसभा सभापतींनी आप गटाच्या विलिनीकरणाला आता मंजुरी दिली आहे। 7 खासदार हे भाजपमध्ये विलीन झालेत। भाजपच्या राज्यसभा खासदारांची संख्या आता 113 वर गेली आहे। आपकडे आता फक्त 3 खासदार उरलेत। आपचे नेते राघव चढ्ढा यांनी खासदारांना घेऊन ते भाजपमध्ये सामील झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? आता सभापतींनी सुद्धा आप गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे। बिलकुल, आणि या संदर्भाचं नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। आणि यापूर्वी भाजपचे खासदार 106 होते राज्यसभेचे, आता या 7 आम आदमी पक्षाचे खासदार भाजपमध्ये विलीन झाले, त्यामुळे यांचा आकडा आता 113 वर गेलेला आहे। यामध्ये राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण खासदार विलीन झालेले आहेत, तर आम आदमी पार्टीचे 3च खासदार उरलेले आहेत। आणि या संदर्भातची अद्ययावत जी नावं आहेत आणि माहिती जी दिली जाते, जे की संपूर्ण पक्षाचं किती खासदार आहेत त्या संदर्भात आज जारी करण्यात आलेलं आहे राज्यसभेच्या सभापतीकडून। आणि त्यामध्ये आम आदमी पक्षामध्ये केवळ 3 खासदार असल्याचं दाखवलेलं आहे। आणि जे उर्वरित खासदार त्यांनी आम आदमी पार्टी सोडली होती राघव चढ्ढा यांच्यासह, त्यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे भाजपच्या यादीमध्ये, भाजपच्या पक्षामध्ये। याचाच अर्थ आता या 7 जण आता भाजपवासी झालेले आणि यांना व्हीप सुद्धा भाजपचाच लागू होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये आता आम आदमी पक्ष नेमकं कोणतं पाऊल उचलतोय, कोर्टात जाणार का, लढाई लढणार का कायदेशीर, हे बघावं लागणार आहे। परंतु संसदेतली जी कार्यपद्धती आहे ती आता पूर्ण झालेली आहे। सभापतींनी आता या 7 खासदारांना भाजपचे असल्याची मान्यता दिली आहे। रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।